आरोग्य संगीतामध्ये आज आपण ज्येष्ठ नागरिकांच्या समस्या या विषयावर बोलणार आहोत. ज्येष्ठ नागरिकांमध्ये निद्रानाश, विस्मरण, संधिवात, पचनाच्या समस्या, हृदयासंबंधी समस्या, डोकेदुखी, अर्धशिशी, मूळव्याध, आम्लपित्त इत्यादी गोष्टी उद्भवतात. यापैकी आज आपण निद्रानाश, इन्सोम्निया, स्लीप डिसऑर्डर या विषयावर बोलणार आहोत. निद्रानाश ही मनुष्यास होणारी एक व्याधी आहे. यात झोपेचे प्रमाण अत्यल्प किंवा जवळजवळ नसतेच. हा एक मनाशी संबंधित आजार आहे. हा सहसा लवकर लक्षात येत नाही व त्याने गंभीर रूप धारण केल्याशिवाय जाणवत नाही. मनुष्यास आधुनिक जीवनशैलीमुळे हा रोग जडतो. मानवाला जीवन जगण्यास आवश्यक अशा अन्न, पाणी तसेच शुद्ध हवा याचबरोबर झोप ही तितकीच आवश्यक असते. झोप व मेंदू याचा अतिशय निकटचा संबंध असतो. त्यामुळे मेंदूचे कार्य बिघडले अथवा त्यावर अनावश्यक ताण झाल्यास झोपेचे चक्रही बिघडते. निसर्गाच्या घड्याळाप्रमाणे असलेल्या जीवनशैलीशी फारकत हे याचे प्रमुख कारण आहे. झोपेचे चक्र 4 स्तरांचे असते. त्यातील पहाटेची साखर झोप फारच महत्वाची असते. या दरम्यान मेंदू हा मेंदूतील पेशी मजबूत करण्याचे व त्याच्या दुरुस्तीचे कार्य करतो. हे झोपेचे चक्र व्यवस्थित राहिले असता व्यक्ती शांत राहते. निद्रानाश स्वतंत्रपणे अथवा इतर रोगासोबतही होऊ शकतो. अतिताण, तीव्र वेदना, थायरॉइडचा त्रास, रेस्टलेस लेग सिंड्रोम, मासिक पाळी बंद होणे इत्यादींनी देखील हा रोग बळावतो. मदिरेचे सेवन, अति कॅफीनयुक्त पदार्थाचे सेवन, निकोटीन असलेल्या पदार्थाचे सेवनही यास कारणीभूत ठरते. रात्रपाळीतील काम ही याचे एक कारण असू शकते, कारण याने जैविक घड्याळ बिघडते. दिवसा झोप येते. हृदयविकार असणे हे देखील याचे एक कारण आहे. झोपेसाठी आवश्यक असणारी स्वच्छता, सूर्यप्रकाश घेणे, काळोखी व शांत झोपेची जागा, नियमित व्यायाम आणि जीवन प्रणालीतील आवश्यक बदल हे यावर उपचार आहेत. झोपेच्या गोळ्या या जास्त प्रमाणात व बराच काळ घेऊ नयेत. आयुर्वेदानुसार शामक औषधे, नियमित व्यायाम, ध्यानधारणा, रात्री झोपताना गरम दूध व खडीसाखरेचे सेवन हे काही उपाय आहेत, पण ते तज्ज्ञांच्या सल्ल्यानेच करावेत. जगातील 35% लोक निद्रानाशाने ग्रस्त आहेत. आरोग्य संगीतामध्ये दरबारी कानडा, बागेश्री, खमाज, बिहाग, काफी, भैरवी हे राग ऐकल्याने म्हणजेच या रागांच्या सुरावटीने निद्रानाश हा दोष कमी होतो. आपल्या मोबाईलमध्ये या रागांच्या सुरावटी टाकून मोबाईल चालू करून आपण जर झोपलो तर 10 मिनिटात आपल्याला झोप लागते आणि मोबाईल बंद करायचा आपण विसरतो. धन्यवाद. याच्या पुढे आपण दुसऱ्या भागामध्ये विस्मरण या भागाचा आपण अभ्यास करणार आहोत.